स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची घोषणा लवकरच होणार आहे आणि त्या पार्श्वभूमीवर भाजपकडनं स्वबळाची तयारी केली जाते। मुंबई महापालिका वगळता इतरत्र महायुती व्हायची शक्यता थोडीशी कमी आहे आणि त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने स्वबळावर निवडणूक लढण्यासाठी दंड थोपटले। बघूया त्या संदर्भातला रिपोर्ट। एक जणांना तर परमाणु शेतीवर पाठवण्याची तयारी झाली आहे, दुसऱ्यांना बारामतीत इतकं अडकवून ठेवलं आहे की बारामतीच्या बाहेर जाऊच नये। आमचं ठरलं आहे प्रत्येक जिल्ह्याला 3 मंत्री दिले आहेत महायुती करण्याकरता। आगामी महापालिका निवडणुकांसाठी महायुतीमध्ये स्वबळाचे फटाके फुटू लागलेत। खासदार श्रीकांत शिंदेंनी घेतलेल्या बैठकीत शिवसेना पदाधिकाऱ्यांनी युतीबाबत पक्षातून नाराजीचा सूर लावलाय। भाजपाकडून सुरू असलेली तयारी बघता शिवसेनेनं स्वबळासाठी दंड ठोपाटलेत। युती धर्म मित्र पक्षाकडून पाळला जात नसल्याचा आरोप करण्यात आलाय। प्रतिस्पर्धी उमेदवारांना प्रवेश देऊन आम्हाला संपवण्याचं काम सुरू असल्याची कैफियत मांडली गेली आहे। नाशिक, नागपूर, अमरावती आणि औरंगाबाद विभागातून शिवसेना पदाधिकाऱ्यांकडून स्वतंत्र लढण्याबाबतची इच्छा व्यक्त केली गेली। ठाणे, कल्याण, डोंबिवली, नवी मुंबई, मीरा भाईंदर, उल्हासनगर, वसई विरार आणि भिवंडीमध्ये शिवसेना भाजप युतीबाबत अजूनही संभ्रम आहे। ठाण्यात भाजपा आमदार संजय केळकर, नवी मुंबईमध्ये मंत्री गणेश नाईक यांच्याकडून स्वबळावर निवडणूक लढवण्याचे संकेत देण्यात आलेत। शिवसेनेकडूनही खबरदारी म्हणून स्वबळाची मोर्चे बांधणी सुरू झालेली आहे। ही कार्यकर्त्यांची निवडणूक असल्यामुळे स्थानिक पातळीवर निर्णय घ्यावे अशी सूचना एकनाथ शिंदेंनी दिल्याची माहिती समोर येते। काय माहिती का, सर्व ठिकाणी कार्यकर्त्याची ही निवडणूक असल्यामुळं आता ह्या पंचायत समित्या आहेत, जिल्हा परिषद आहेत, कॉर्पोरेशन्स आहेत, प्रत्येक कार्यकर्त्याला निवडणूक लढवण्याची संधी हवी असते। परंतु एकनाथ शिंदे साहेबांनी ठाम भूमिका घेतलेली आहे की आपण महायुतीतच लढणार। जर एखाद्या ठिकाणी जर असं जर काही झालं तर मैत्रीपूर्ण लढतीची शक्यता नाकारता येत नाही, हे देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्वतः सांगितलेलं आहे। जर प्रत्येकाला अगर स्वबळावर आणि मैत्रीपूर्ण लढत लढायची असेल तर ह्याच्यामध्ये काहीच चुकीचं नाही आहे। अगर मैत्रीपूर्ण लढत लढली नाही तर आजच्या तारखेला उभाटाकडे उमेदवार पण नाही आहे, महाविकास आघाडीकडे एक उमेदवार नाही आहे। शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष आपल्या आपल्या ताकदीवर वगैरे मैत्रीपूर्ण लढत लढले तर त्याच्यामध्ये उलट फायदा महायुतीचाच आहे, कारण आम्ही सत्तेमध्ये असलेले तिघही पक्ष आहोत, उद्या एकत्र यायचंच आहे। मुंबई महापालिका व्यतिरिक्त राज्यात इतर ठिकाणी महायुती होण्यावर प्रश्नचिन्ह आहेत। संभाजीनगरमध्ये गेल्या 17 दिवसात महायुतीच्या नेत्यांच्या 3 महत्त्वाच्या बैठका आणि मेळावे पार पडलेत। भाजपानं विभागीय बैठका घेतल्या तर शिंदेंच्या गटप्रमुखांचा मेळावा घेतला। तसंच मुंबईमध्ये देखील भाजपा आणि शिवसेनेच्या 2 स्वतंत्र बैठका झाल्यात। नाही, मला असं वाटतं की कार्यकर्ते आपापल्या नेत्याकडे तक्रारी करत असतात। आमच्याकडे तक्रारी करतात, ठाणेमध्ये तक्रारी करतात, नवी मुंबईत तक्रारी करतात, पुण्यात करतात, नागपुरात करतात, त्यांच्याकडे तक्रारी करतात। आमचं ठरलं आहे प्रत्येक जिल्ह्याला 3 मंत्री दिले आहेत महायुती करण्याकरता आणि आम्ही हे 3 मंत्री प्रत्येक जिल्ह्यात बसून स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आम्ही आमच्या 3 पक्षाचा समन्वय करून आणू आणि त्यामुळे पुढच्या काळामध्ये तुम्हाला असे विधान दिसणार नाही की आज महायुतीतली कुरघोडी इतकी प्रचंड आहे, इतकी मोठी आहे की 3ही दिशेला तिघांचे तोंड आहेत। एक जणांना तर परमाणु शेतीवर पाठवण्याची तयारी झालेली आहे, दुसऱ्यांना बारामतीत इतकं अडकवून ठेवलं आहे की बारामतीच्या बाहेर जाऊच नये यासाठी ते प्राण्यांना पकडणारे जाळे जे लावतात ना, तसे जाळे लावण्याचं काम भाजपने सुरू केलेलं आहे। त्यामुळं हे तिघांचं जे काही चाललेलं आहे यातून महाराष्ट्र कुठे घेऊन जाईल, कुठे नेऊन ठेवणार महाराष्ट्र माझा। मुंबई वगळता इतर जिल्ह्यात युतीबाबत मतभेद उघडपणे समोर येऊ लागलेत। महायुतीच्या 3ही पक्षात समन्वयासाठी समिती नेमण्यात आली आहे। मात्र जोपर्यंत वरिष्ठ नेते यात लक्ष घालणार नाहीत, कुठलाही तोडगा निघण्याची शक्यता कमी असल्याचं बोललं जात आहे। त्यामुळे हे मतभेद मिटवताना 3ही पक्षातील प्रमुख नेत्यांचा कस लागणार हे नक्की। नंदुरबार असेल, जळगाव जिल्हा असेल, धुळे जिल्हा असेल, आमचं प्राधान्य असणार आहे की महायुती म्हणून आम्ही 3ही पक्षांना एकत्र बोलवावं। त्याच्यामध्ये इलेक्टिव्ह मेरिट असणारी जी कार्यकर्ते असतील त्यांना उमेदवारी द्यावी असा आमचा पहिला आग्रह असणार आहे। महायुतीच्या आपसातल्याच कार्यकर्त्यांमध्ये वाद जर का असेल तर मैत्रीपूर्ण निवडणुका लढवाव्या लागतील। धुळे, जळगाव, नंदुरबार या 3ही जिल्ह्यांमध्ये म्हणजे खानदेशामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपलं बळ
आपल्या या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्ये नक्की चांगलं दाखवल्याशिवाय राहणार नाही. महायुतीत आम्ही निवडणूक लढणार आहोत. प्रत्येक पक्षाला स्वतःचं बळ वाढवण्याचा अधिकार आहे. मित्र पक्षांना घेऊन निवडणुका लढवायचा महायुतीचा निर्णय आहे आणि त्यातला अंतिम निर्णय हे देवेंद्र फडणवीसजी, एकनाथ शिंदेजी, अजितदादा पवार, रामदास आठवलेजी हे मिळून करणार आहेत. विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला प्रचंड यश मिळालं. त्यामुळे भाजपा, शिवसेना असो वा राष्ट्रवादी तीनही पक्षांच्या स्थानिक कार्यकर्त्यांना नगरसेवक पदाची स्वप्न पडू लागली आहेत. अशा परिस्थितीत स्वबळाचे लवंगी फटाके फुटू लागलेत. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये स्वबळावर लढायचं की एकत्रित मैदानामध्ये उतरायचं याचा बार लवकरच वाजण्याची शक्यता आहे. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.